तर आज गेलतो एका अशा निसर्गरम्य वातावरणाच्या ठिकाणी म्हणजेच आपल्या कपिलधारला आणि घरी येताना रस्त्यामध्ये झाला होता एक मोठा ऍक्सिडेंट। मित्रांनो, मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की मी चाकरवाडीचे दर्शन करून आता निघालतो कपिलधारला आणि रस्त्यामध्येच मला लागला खूप पाऊस, एवढा कडक उन्हाळा असून पण खूप पाऊस पडला बघा। पाऊस वगैरे तो उघडला, मग नंतर मी निघालो बघा आपल्या कपिलधारकडे। तुम्ही सगळे बघू शकता की ह्या घाटाच्या पॉइंटवरून आपल्या कपिलधारचं भव्य वातावरण कसं दिसत आहे। हा घाट पण खूपच वळणाचा आहे बघा, इथे खूप सांभाळून गाडी चालवावी लागते। कपिलधार हे आपल्या बीड जिल्ह्यामधील मांजरसुंबा या गावामध्ये निसर्गरम्य आणि खूप आकर्षक तीर्थक्षेत्र आहे। उन्हाळ्यामुळे इथं धबधब्याला पाणी तर जास्त नव्हतं, पावसाळ्यामध्ये इथे भाविकाची पर्यटकाची खूप मोठी गर्दी असते। धबधब्याचं पाणी नेमकं कुठून येतं हे मला तर माहित नाही बघा, जर कुणाला माहित असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। मंदिरामध्ये श्री मन्मथ स्वामीची संजीवनी समाधी बांधलेली आहे आणि या समाधीला 459 वर्ष पण पूर्ण झालेले आहेत। स्वामी मूळचे निंगूर येथील एका छोट्या गावातले होते। वीरशैव धर्माचा प्रसार महाराजांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र अशा राज्यामध्ये केला आणि विशेष म्हणजे या ठिकाणाला पर्यटनाचा बी दर्जा पण प्राप्त झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही जे समोर हे बिल्डिंग बघत आहेत ते आपल्या भाविकांसाठी थांबण्याचे ठिकाण आहे। खूप लांबून आलेल्या भाविकांची व पर्यटकांची इथं राहण्या खाण्याची सोय केली जाते। इथं एक हिडन धबधबा पण आहे जे की जास्त कुणाला माहित नाही। तोच वॉटरफॉल तुमच्या सर्वांना दाखवण्यासाठी मी त्याच्याकडे जात आहे। तुम्ही सगळे बघू शकता की हाच तो छोटासा वॉटरफॉल जो की जास्त कुणाला माहित नाही आणि कोणाला माहित होता त्याने कमेंट करून मला एकदा नक्कीच सांगा। त्यामध्येच मसाजोगच्या 3-4 किलोमीटर अलीकडे का खूप मोठ्या कंटेनरचा ऍक्सिडेंट झालता आणि तो कंटेनर पूर्ण पद्धतीने जळून खाक पण झालता। ऍक्सिडेंट नेमका कधी झाला हे मला तर माहित नाही, पण मला तर असं वाटतंय की 1-2 महिने तर नक्कीच झाले असतील। तर माझं फक्त एकच म्हणणं आहे की वाहने वगैरे सावकाश चालवा। तर मित्रांनो, तुमच्या सर्वांना आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।